आमचं नाही आहे आणि ते सांगता आमचं पाणी नाही, म्हणजे का पाणी आमच्या घरातनं चाललंय का? एवढं पाणी आलं कुठून? अग्रिसेना भिवंडी तालुका प्रमुख आणि मुलात पिंपलास गावचा रहिवासी देखील आहे। पिंपलास गावात वास्तव असलेले हे TMC ठाणे महानगरपालिका आणि स्टेम वॉटर सप्लाय जलशुद्धीकरणचा जो प्लॅन्ट आहे, या प्लॅन्टच्या माध्यमातून भूमी वर्ल्ड ज्या कंपन्या आहेत या सर्व फूड कंपन्या आहेत आणि या फूड कंपन्यांना जल शुद्धीकरणाच्या नावाने वेस्टेज पाणी म्हणून ते सांगतायत TMCचे पांडेसाहेब का वेस्टेज पाणी म्हणून सोडलं जातं। तर याची आम्ही पूर्ण शहानिशा केली। शहानिशा केल्यानंतर आम्ही याचा लॅब टेस्ट केला। त्या पाण्याचा लॅब टेस्ट केल्यामध्ये आमच्या असा पूर्ण निदर्शनास नाही तर आम्ही त्याची पूर्ण शाश्वत देतो की हे पूर्णतः पाणी पिण्याचं आहे आणि पिण्याचं हे लोक शुद्धीकरण करून त्या कंपन्यांना प्रोव्हाइड करत आहेत। मात्र ही चोरी जेव्हा पकडली गेल्यानंतर हे लोक एकामेकावरती आरोप करत आहेत। TMC कंपनी सांगते का हे पाणी आम्ही नाही सोडत आहेत, स्टेमवाले सोडत आहेत आणि स्टेमवाल्यांना जर सांगितलं तर स्टेमवाले सांगतात हा पाणी आमचंच नाही आहे। मग नक्की हा चोरीचा पाणी आहे तरी कोणाचा आहे? का आकाशातनं आला का जमिनीतनं आला का कोणाच्या घरातनं आलं आहे? आणि मुलात पांडेसाहेब जे आहेत ते त्यांच्या ऑफिसला गेल्यानंतर एवढे मोठमोठे बॅनर मारलेले आहेत का पाण्याचा थेंब थेंब वाचवा आणि जीवन वाचवा। एवढी मोठी संकल्पना असताना एवढ्या हुद्द्यावरती असलेले पांडेसाहेब आज मात्र इथं वेस्टेज नावाच्या पाण्याने 24 तास हा पाणी मात्र चालू राहतो आणि याची पूर्ण आम्ही संकल्पना आणि प्रत्यक्षात तुम्हाला आम्ही दाखवलेलं आहे। तर हे कुठल्याही प्रकारचं दूषित पाणी नाही किंवा कुठल्याही प्रकारचं वेस्टेज पाणी नाही आहे आणि याची पूर्णतः आमच्याकडं रिपोर्टमध्ये आम्ही आहे, लॅब टेस्ट केलेलं रिपोर्ट आहे। तसे रिपोर्ट त्या कंपनीने आम्हाला द्यावे। जर वेस्टेज पाणी आहे तर त्याचा TDS किती आहे काय आहे याची पूर्ण लेखी आम्हाला रिपोर्ट त्या लोकांनी द्यावा, कारण आमच्याकडे पूर्ण शाश्वती आहे। शाश्वती असल्यामुळे आम्ही पूर्ण ठामपणे छाती टोकून बोलत आहे का हे कुठल्याही प्रकारचं वेस्टेज पाणी नाही तर पिण्याचं पाणी आहे आणि या पिण्याचं पाणी ह्या कंपन्यांना पूर्ण चोरीच्या मार्गाने पुरवलं जात आहे। आणि या पाणी पुरवल्या गेल्यामुळे आमच्या गावातले म्हणजे जे भूमिपुत्र आहेत ज्यांनी या प्लॅन्टसाठी जागा दिल्या आहेत, या कंपन्यांसाठी जागा दिलेल्या आहेत, त्यांनी आपल्या स्वखर्चातनं काही प्लॅन्ट उभे केले, बोरिंग मारले, त्याच्यातनं जलशुद्धीकरण त्यांनी पण प्लॅन्ट टाकले आणि त्याच्यामधनं एक पाण्याच्या माध्यमातून काहीतरी उपजीविका मिळावी म्हणून ते पाणी सप्लाय या कंपन्यांना करत होते। मात्र इथं कुठेतरी चोरीचा प्रकार आम्हाला दिसून आला आणि याच्या माध्यमातून जर कंपन्यांना पाणी मिळायला लागल्यामुळे आमच्या लोकांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे, त्यांचं जी रोजी होती ती बंद झालेली आहे। तर आम्ही TMCचं पाणी असो या स्टेमचं पाणी असो, हा पाणी इकडं सप्लाय पूर्णतः बंद झाला पाहिजे, हा आमचा याच्या मागे उद्देश आहे। आणि लोकांना पाणी प्यायला मिळत नाही आणि तुम्ही वेस्टेजच्या नावाने एवढं पिण्याचं पाणी सोडतायत, हे कुठल्या कायद्यामध्ये आहे, कुठल्या प्रोजेक्टमध्ये त्यांचे आहे ते त्यांनी आम्हाला दाखवून द्यावं। आणि जेव्हा आम्ही प्रत्यक्षात इथं आल्यानंतर हे पाणी त्यांना जे उघडकीत दाखवलं तेव्हा हे लोक आरोप करतायत का ते TMC आरोप करते का हे स्टेमचं पाणी आहे आणि स्टेमवाल्यांना विचारलं सांगतात ते आमचं पाणीच नाही आहे। मग पाणी कोणाचं आहे हे आम्हाला पूर्ण इथं उघडकीस करायचं आहे। त्या संदर्भात आम्ही त्यांच्या कार्यालयातही जाणार आहोत आणि त्या कार्यालयात त्याने आम्हाला याची पूर्ण माहिती द्यावी। याआधी तुम्ही पत्र वगैरे दिलेलं आहे का? या अगोदर आम्ही पूर्ण पत्र व्यवहार केलेला आहे। स्टेम वॉटर सप्लायपासून ते आम्ही TMC ऑफिस त्यांच्या मुख्य कार्यालय मुख्य साहेबांपर्यंत सर्वांना आम्ही त्याचे पत्रक व्यवहार केलेला आहे। त्या माध्यमातून अजूनही तो पाणी बंद होत नाही आहे। त्याच्यामुळे आज आम्ही हे पत्रकार परिषद घेऊन याची ॲक्शन करत आहोत आणि याच्यासाठी आमचे पूर्ण अग्रिसेना पदाधिकारी फुलोरे साहेब आहेत, त्यानंतर सतीश साहेब आहेत, मोरेश्वर साहेब आहेत, सूर्यकांत दादा आहेत, विवेक भाऊ आहेत, सुनील भाऊ आहेत, हरेश भाऊ आहेत, सर्व अग्रिसेना पदाधिकारी एवन हा ठाणे जिल्ह्यावरती आम्ही कार्यक्रम करत आहोत सध्या। आणि याची जर कुठली शहानिशा किंवा याच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रतिबंध आला नाही तर मग एवन आम्ही अग्रिसेना कार्यकर्ते राजाराम सालवी साहेब जे आमचे प्रमुख आहेत त्यांच्याकडे आम्ही हा प्रस्ताव देणार आणि जर ते आले
तर मात्र हा पूर्णतः प्रकल्प योजना जी आहे, जी पण काय जे पण चोरीचं काम आहे, हे पूर्ण उघडकीस करण्यासाठी साल्वे साहेबांच्या माध्यमातून पूर्ण हे मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रकरण जाणार. काय सांगाल या ठिकाणी पाणी चोरीचा जो विषय आहे हा जो चोरीचा पाणी आहे ह्याच्या संदर्भात आमचं पत्रव्यवहार पण झालेलं आहे 6 तारखेला. आजची 13 तारीख आहे. आजपर्यंत त्यांनी ते बंद केलेलं नाही आणि यापुढे आगरी सेना जर आज 2 दिवसामध्ये यांनी बंद नाही केलं, कारण हा जो चोरीचा पाणी आहे हा लाखो घरांच्या याच्यामध्ये कमी जाताना आज हे लोक इथंशी बिंदासपणे उघडपणे वापरतात, ह्याच्या कुठलं परमिशन नसताना. जर यांनी हे 2 दिवसात बंद केलं नाही तर आगरी सेना ताकदीने याच्यावरती पूर्णपणे कारवाई करेल, एवढंच तुम्हाला आम्ही सांगतो. आता याच्यापुढे त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही भेटणार आहेत, ते पुढचा विषय आहे. कोणाचा आहे हा पाणी आता त्यांनीच बोट ठेवावं. TMCनी ते बोट दाखवतं स्टेमकडे, स्टेम दाखवते TMCकडे. त्यांनी आता बोट ठेवावं हे कोणाचं पाणी आहे, त्याच्यासाठीच त्यांना इथं बोलवायचा विषय आहे. समोरासमोर होईल, जे काय आहे ते लाईव्ह व्हावं, आमची अशी पण इच्छा आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे. या ठिकाणी गोठवण्यात येतोय आणि त्यानंतर हे पाणी कोण वापरतं? ॲक्च्युली ते सांगतात आहेत का हे वेस्टेज पाणी, ॲक्च्युली वेस्टेज पाणी जे आहे ते ठाण्याच्या खाडीमध्ये सोडण्याचा प्रोव्हिजन असतो याचा पाईपलाईनचा, आणि त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी ते चुकीचं मिसगाईड करतात, ह्यांचं अंडरस्टँडिंग आहे. कोण कोणाच्या घरी जाऊन किती हप्ते घेतो हे पण आम्हाला माहिती आहे, पण आम्हाला त्या गोष्टीत काही इंटरेस्ट नाही. आमचं एवढंच म्हणणं इथं जे चांगल्या पद्धतीचं एकदम शुद्ध पाणी वेस्टेज जातो, तो वेस्टेज पाणी इथंशी बंद व्हावा. अनधिकृत पद्धतीने जो पाणी चालू आहे तो बंद झालं पाहिजे. बस याच्यासाठी आमचा आगरी सेनेचा उठाव आहे. आणि एक हार्दिक गाला म्हणून व्यक्ती आहे, त्या माध्यमातून कुठेतरी कंपन्यांना पाणी पुरवठा केला जातो. 100% तुम्हाला आम्ही दाखवलं सुद्धा लाईव्ह. ज्या पाईपलाईन आहेत त्या पाईपलाईनमधनं आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवलं का ते पाईपलाईनमधनं पाणी कसं घेतलं जातं, आणि हे आम्हीच तुम्हाला दाखवलं. तुम्ही स्वतःहून तुमचे शूट केलेले त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं आहे. आणि आज 6 तारीख असून आज 6 तारखेला अर्ज दिलेला असताना सगळ्यांना आज 13 तारीख असताना सुद्धा कारवाई करत नाही, म्हणजे यांची मिलीभगत आहे. तर आम्ही 2 दिवसाचा अल्टिमेटम देऊन 2 दिवसामध्ये त्यांनी बंद नाही केलं तर आगरी सेनेच्या पद्धतीने हे बंद करेल. स्पीड न्यूज भारत.